हॅलो एव्हरीवन, वेलकम टू NG कोचिंग अँड नर्सिंग अपडेट. आजचा जो आपला टॉपिक आहे तो म्हणजे केअर ऑफ न्यूबॉर्न, म्हणजेच नवजात अर्भकाची काळजी. यात आपण बघणार आहे प्रसूतीपूर्व तपासण्या काय केल्या पाहिजे, प्रसूती दरम्यान काय काळजी घेतली पाहिजे व जन्मानंतर आपण काय काळजी घेतली पाहिजे, या गोष्टी आज आपण बघणार आहेत. तर बघा, प्रसूतीपूर्व तपासणी म्हणजे प्रेग्नन्सी दरम्यान आपण नियमितपणे डॉक्टरांकडे जाऊन माता आणि गर्भाच्या स्वास्थ्याची तपासणी केली पाहिजे. जर आपण या तपासण्या नियमितपणे केल्या तर प्रेग्नन्सी दरम्यान होणाऱ्या संभाव्य समस्यांची वेळेवर ओळख होऊ शकते आणि आपण त्यावर उपचार घेऊ शकतो. आता आपण बघणार आहे प्रसूतीपूर्व तपासणीमध्ये सामान्यतः कोणत्या तपासण्या केल्या जातात. पहिले आहे शारीरिक तपासणी. शारीरिक तपासणीमध्ये आपण मातेचे वजन बघतो. यात बघा, प्रेग्नन्सीच्या पहिले जे मातेचे वजन आहे ते प्रेग्नन्सीच्या शेवटपर्यंत 11 किलोने वाढले जाते. जसे की मातेचे वजन 50 किलो इतके असेल तर ते 9व्या महिन्यात 61 किलो इतके होईल. नंतर आहे रक्तदाब. तर बघा, मातेचा BP सुद्धा नॉर्मल राहणे गरजेचे आहे. पोटाचा आकार वाढताय की नाही हे सुद्धा बघावे. तसेच गर्भाची हृदयध्वनी व्यवस्थित आहे की नाही बघावे. नंतर आहे रक्त तपासणी. त्यात आपण मातेचे हिमोग्लोबिन, रक्तातील साखर, मातेचे ब्लड ग्रुप, रक्तातील RH फॅक्टर यासारख्या गोष्टींची तपासणी केली पाहिजे. तसेच मातेला HIV आहे का, HBsAg आहे का, किंवा सिफिलिस आहे का, किंवा ती सिकल सेल पॉझिटिव्ह आहे का. तिसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे मूत्र तपासणी. यामध्ये आपण मातेच्या युरिनमधील ग्लुकोज व अल्ब्युमिन बघतो. नंतर आहे अल्ट्रासाऊंड. यामध्ये गर्भाची वाढ किती झाली आहे, गर्भाचे वजन किती आहे, गर्भाचे स्वरूप किंवा आणखी कोणते कॉम्प्लिकेशन आहेत का हे बघितले जाते. त्यामुळे मातेने डॉक्टर सांगेल तेव्हा सोनोग्राफी करणे गरजेचे आहे. नंतर आहे गर्भाची हृदयध्वनी तपासणी म्हणजेच फिटल हार्ट साऊंड. यामध्ये आपण गर्भाचे हृदय नियमितपणे धडधडत आहे की नाही हे बघतो. जर FHS नॉर्मल नसेल तर आपण लवकरात लवकर डॉक्टरांना सांगितलं पाहिजे. जर आपण प्रसूतीपूर्व तपासण्या ह्या नियमितपणे केल्या तर गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या संभाव्य समस्यांची वेळेवर ओळख होते व त्यावर आपण वेळेवर उपचार करू शकतो. त्यामुळे गर्भधारणेदरम्यान माता व गर्भ दोघांचेही स्वास्थ्य सुरक्षित राहते. नंतर आहे प्रसूती दरम्यान. प्रसूती दरम्यान आपण काय काळजी घेतली पाहिजे हे आपण बघू. तर बघा, जेव्हा सर्व्हिक्सचे पूर्ण डायलेशन होते तेव्हा आपण बेबी ट्रे तयार केला पाहिजे. बेबी ट्रे तयार करताना आपण त्यामध्ये उबदार कपडे, गॉज, पॅड आणि निर्जंतुक केलेली कात्री व कॉर्ड टाय तयार ठेवायला पाहिजे. नंतर जेव्हा एक्सटेन्शन मूव्हमेंट होते म्हणजेच बाळाचे डोके बाहेर येते तेव्हा आपण सर्वप्रथम बाळाचे डोळे स्वच्छ केले पाहिजे. दुसऱ्या हाताने एक्सटर्नल मूव्हमेंटने बाळ बाहेर काढायचे आहे. ही जी क्रिया आहे पूर्णतः नैसर्गिकच असते. त्यामुळे आपण दुसऱ्या हाताने फक्त आधार लावायचा आहे. बाळाला अजिबात ओढायचं नाही आहे. बाळ बाहेर आल्यानंतर आपण बाळाला 3 ते 5 सेकंदासाठी उलटे पकडायचे आहे व नंतर ट्रेमधील उबदार कपड्यात त्याला ठेवून त्याची नाळ कापून घ्यायची आहे. बाळाला मध्ये घेऊन निओनॅटल रूममध्ये ठेवायचे आहे. नंतर आहे जन्मानंतरची काळजी. तर बघा, जेव्हा बाळाचा जन्म होते तेव्हा आपण सर्वात प्रथम बाळ रडते की नाही हे बघायचे आहे. जर बाळ रडत नसेल तर आपण सक्शन ट्यूबने त्याच्या नाकातील व तोंडातील स्रावाचं सक्शन करायचं आहे व त्यानंतर बाळाचा श्वास चालू झाला की नाही बघायचे आहे. श्वास चालू झाला नाही तर तातडीने एंडोट्रॅकियल इंट्युबेशन करून अंबुबॅगला ऑक्सिजन जोडून कृत्रिम श्वासोच्छवास सुरू करावा. 5 मिनिटांनी कृत्रिम श्वासोच्छवास बंद करून बाळ स्वतः श्वास घेते की नाही ते बघायचे आहे. बाळाचा श्वास चालू झाला आहे की नाही याची खात्री केल्यानंतर आपल्याला अपगार स्कोअर बघायचा आहे. त्यानंतर बाळ उबदार राहण्यासाठी वॉर्मर चालू करायचे आहे
व तेथील प्रोबचे तापमान 38 सेल्सिअस पर्यंत गेल्यावर बाळाला स्वच्छ करण्यास आपल्याला सुरुवात करायची आहे. बाळाला स्वच्छ करण्यासाठी बाळाची आंघोळ करायची नाही आहे. फक्त त्याच्या अंगावरील जो व्हर्निक्स सिओझा नावाचा पांढरा थर आहे, आपल्याला लिक्विड पॅराफिन किंवा ग्लिसरीनने काढून घ्यायचा आहे. नंतर बाळ सकिंग करते की नाही ते बघायचे आहे. तर ते आपण कसं बघणार, तर बघा, जर बाळाच्या तोंडात बोट टाकल्यास ते जोराने चोखत असेल तर त्याचे सकिंग चांगले आहे असे आपण समजायचे आहे. नंतर आपण त्याला स्नायूमध्ये व्हिटॅमिन के इंजेक्शन लावायचे आहे. नंतर आपण बाळाचा श्वास व्यवस्थित चालू आहे की नाही, हृदयगती साधारण आहे की नाही, तसेच अपकार स्कोअर 8 ते 10 इतका आहे की नाही याची खात्री करावी. सर्व गोष्टीची खात्री करूनच आपण बाळाला उबदार कपड्यात गुंडाळून मातेकडे स्तनपानासाठी द्यायचे आहे. बाळ मातेकडे स्तनपानासाठी देण्यापूर्वी आपण त्याची जन्मवेळ व त्याच्या आईचे नाव लेबल करून त्याच्या हाताला किंवा पायाला गुंडाळायचे आहे. कारण बघा, लहान असताना सर्व बाळ साधारणतः सारखेच दिसतात, त्यामुळे त्यांची ओळख करणं अवघड असते. त्यासाठी आपण बाळाला लेबल लावणे गरजेचे आहे. त्यानंतर आपण बाळाच्या पायाचे ठसे डिलिव्हरी शीट व बेबी शीटवरती उमटवावेत. नाळीतून रक्त येत नसल्याची खात्री करून घ्यावी व नाळ व्यवस्थित बांधली आहे की नाही ते पाहावे. मगच बाळ मातेकडे स्तनपानासाठी द्यावे. बाळाला मातेकडे देण्यापूर्वी त्याचे वजन आपल्याला बघायचे आहे. आजचा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करूया. याचसारखे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.